नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता नक्की अमृता कोण आहे, माधवी आणि सुलक्षणा यांचं काय नातं आहे, नक्की काय झालेलं आहे, त्यांची मैत्री का तुटलेली आहे, या सगळ्या गोष्टींचे खुलासे आजच्या भागामध्ये होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे यश माधवीशी बोलत असतो, तो अमृताशी बोलत असतो. अमृताला म्हणत असतो की मला ना काही मदत लागली तर नक्की सांगा, मी तुमच्या मदतीला धावून येईन. जेव्हा यश हे बोलत असतो तेव्हा मात्र माकड उड्या मारत मी पळत येईल असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की तिथं माधवीचा हात यशने हातात घेतलेला असतो आणि तो इकडे अमृताशी बोलत असतो. अमृताला तो म्हणत असतो की मी तुमच्या मदतीला सदैव आहे, हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळं इथे एक गोष्ट घडते, ती म्हणजे देवापुढचा दिवा असतो तो फडफडायला लागलेला असतो. आता देवापुढचा दिवा फडफडत असतो आणि त्यावेळेस कावेरीला धक्का बसतो. कावेरी म्हणते की असं काय झालं, अचानक दिवा का फडफडायला लागलेला आहे, का घडले असं सगळं, हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून कावेरी धावतच देवाच्या पुढे जाते आणि तो दिवा फडफडणारा दिवा आहे त्याला ती सावरते. आणि त्याच वेळेस कावेरी म्हणते की हा कोणता संकेत आहे, नक्की काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं घडतंय, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात. तर नक्की काय आहे, ही अमृता कोण आहे, काय होणार आहे, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे कावेरी जी आहे ती आता धावत आलेली असते. माधवीला म्हणत असते की मला ना तुमचा मोबाईल द्याल का, तुमच्या मोबाईलमध्ये ना तो व्हिडिओ शूट झालेला आहे आणि त्याचबरोबर मी आत्ता पाहिलेलं आहे, तुमच्याकडे तो व्हिडिओ आहे, मला द्या ना, माझ्या आहेत ना त्या निर्दोष आहेत, त्या इनोसेंट, त्यांना मला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मला त्यांना हा व्हिडिओ तिथे सगळ्यांना दाखवावं लागणार आहे. जर मी त्यांना हा व्हिडिओ दाखवू शकले तरच सगळं होईल, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी आता विचार करू लागलेली असते की हे काय करू, कशा पद्धतीने मॅनेज करू, हे सगळं कावेरी ठरवत असते. परंतु कुठल्याच गोष्टीची टोटल कावेरीला लागत नसते. माधवी मात्र ऐकायला तयार नसते. माधवी म्हणते की तूच ना उदयची बायको कावेरी. कावेरी म्हणते हो. तेव्हा माधवी म्हणते की हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे, या सगळ्याला तूच डिपेंड आहे, जबाबदार आहेस, कारण तुझ्यामुळं उदयनं माझ्या मुलीशी लग्न केलं नाही आहे. साधना मला सोडून गेली, माझी पोटची पोर मला सोडून जाताना काय दुःख होतं ना ते मला माहिती आहे, तू या सगळ्याला जबाबदार आहे, असं म्हणत आता ती कावेरीवरती आरोप करू लागते. आणि कावेरीला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यामुळंच झालेल्या आहेत, असे आरोप चालू झालेले असतात. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मला नाही माहिती, परंतु मला एवढंच माहिती आहे की आता मा इनोसंट आहेत आणि त्यांना मला इनोसंट प्रूव्ह करायचं आहे, त्यांची काही चूक नाही आहे. तेव्हा ती सांगत असते की मी आणि सुलक्षणा आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी, मग आम्ही दोघींनी ठरवलं उदय आणि साधनाचं लग्न लावायचं आणि आमच्या या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये करायचं. परंतु तू आलीस मधी, उदयने तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला आणि हा सगळा गोंधळ झाला. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती बोलत असते. तेव्हा इकडे आता बोलत असते, ती सांगत असते की उदयने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं, साधनाला त्याने नाकारलं, माझ्या मुलीला हा धक्का सहन झाला नाही आणि मग तिने आत्महत्या केली, स्वतःला संपवलं. हे ऐकून कावेरीला धक्का बसतो. कावेरी म्हणते मला माहिती आहे तुमचं दुःख काय आहे, पण मला सांगा, तुम्ही माझी मैत्रीण ना, मग तुम्ही असं नका ना करू प्लीज. मी तुम्हाला एवढंच सांगते की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ती म्हणते की ठीक आहे, माझी एक अट आहे. कावेरी सांगते की मला तुमची अट मान्य आहे. कावेरीची अट डायरेक्ट मान्य केलेली असते, कुठलाही विचार केलेला नसतो. आणि कुठल्याच गोष्टीचा विचार न करता कावेरीची अट मान्य करून कावेरीने माधवीची अट मान्य करून तो व्हिडिओ मिळवलेला असतो. कारण काहीही झालं तरी तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तिला सगळ्यांना दाखवायचा असतो आणि निर्दोष आहेत हे प्रूव्ह करायचं असतं. त्यासाठीच हे सगळं चाललेलं असतं. कावेरीला आता फायनली तो व्हिडिओ मिळतो आणि कावेरी मात्र तो जो व्हिडिओ आहे तो घेऊन आता सर्वांच्या समोर जाते.
कावेरीला वाईट वाटत असतं की एवढं सगळं झालेलं आहे, कावेरीने अक्षरशः हात जोडलेले आहेत, अट कोणती आहे हे सुद्धा विचारलेलं नाही, फक्त एवढंच विचारलेलं आहे की तुम्ही तो व्हिडिओ दाखवा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता यश जो आहे तो कावेरीच्या प्रेमात पडलेला असतो आणि यश इकडे कावेरीला म्हणत असतो, कावेरीच्या बाबतीत तो बोलायला सुरुवात करतो आणि त्यासोबतच इकडे यश जो आहे तो सनीला कॉल करतो आणि त्याचबरोबर सनीला कॉल करून तो बोलू लागतो आणि सनीला म्हणत असतो की हे बघ, मी ना खरंच कावेरीच्या प्रेमात पडलो. मला माहिती होतं ती वेगळी कोणीतरी आहे, ती वहिनी नाही आहे, ती उदयदादाची बायको नाही आहे, पण आज तिने ते मान्य केलंय, पण मनाने ती खूप चांगली आहे. मी आत्ताच माला जातो आणि माशी बोलून घेतो. तेव्हा सनी मात्र यशला सांगू लागतो, तू माशी बोलशील रे, पण तुझ्या लक्षात येतंय का, जर तू माशी बोललास तर आणि इकडे तिने जर नकार दिला तर तिच्या मनात काय आहे हे तुला कसं कळणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता कावेरी ती आलेली असते. मग सुलक्षणा म्हणते की मला माहिती आहे, माझी मैत्रीणच माझ्या मदतीला येणार आहे प्रत्येक वेळेस, असं म्हणत बोलत असते आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता तिथे सांगते की हिचा काही याच्यामध्ये दोष नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तो म्हणते, तिनं सांगते की हा व्हिडिओ बघा, असं म्हणत तो व्हिडिओ जो असतो तो दाखवलेला असतो आणि त्यासोबतच त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की माच्या बॅगेमध्ये दुसरंच कोणीतरी तो हार टाकलेला आहे. कावेरी म्हणते, मी तुम्हाला सांगत होते ना, हे सगळं कोणीतरी दुसरं केलेलं आहे, तुम्ही फक्त आळ घेत होता, आता बघितलं ना. मग सगळ्यांच्या समोर हे आलेलं असतं की खरंच बरोबर आहे, याच्यामध्ये माझा काही दोष नाही आहे. मा देवाचे आभार मानते आणि त्याचबरोबर इकडे आभार मानते ते म्हणजे माधवीला म्हणते की खरंच आता पण तू माझ्या मदतीला धावून आलेली आहे, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, असं माधवी बोलत असते. माधवीला सुलक्षणा बोलत असते. माधवी मात्र म्हणत असते की नाही, हे सगळं मी केलेलं आहे ना ते तुझ्या सुनेमुळं केलेलं आहे. तुझी सून कावेरी आली होती माझ्याकडे, तिने माझी अट मान्य केली आणि त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. मला धक्का बसतो, नक्की काय केलं कावेरीनं, कोणती अट मान्य केली, काय झालंय नक्की. मा विचार करू लागतात की असं काय झालं असेल की अशी अट मान्य केली आहे कावेरीने. त्याचबरोबर विद्याही तिथं असते, विद्याही म्हणत असते की काय झालंय नक्की, आणि मग दोघीही विचार करत असतात. त्यासोबतच विद्यालाही प्रश्न पडलेला असतो की नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे, म्हणून तर ह्या अशा पद्धतीने बोलत आहेत. खरं तर कावेरीला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, कोण आहेत, कसं आहे, काय, कोणत्याच गोष्टीची काहीच माहिती नव्हती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता कावेरीबद्दल सुलक्षणाला कळतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता कावेरी सुलक्षणाकडे पाहत असते आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. माधवी म्हणते की तुझ्या सुनेमुळे हे शक्य झालेलं आहे आणि तुझ्या सुनेला सांग, आणि तू पण विसरलीस का गं, तुम्हाला वचन दिले माहिती आहे ना, नाही ते वचन तुला पाळायचं आहे का, तू पण तुझ्या सासूसारखी निघालीस, नाही तुझी सासू जशी आहे तशीच आहेस का तू, सासूने पण दिलेला शब्द पाळलेला नाही आहे म्हणून सांगितलं, म्हणजे बघ काय म्हणते मी ते, असं तिचं बोलणं असतं. तेव्हा कावेरी पुढे येते. तेव्हा मा इकडे विचारू लागतात कोणता शब्द काय, तेव्हा लगेचच इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे माधवी, तुझ्या सुनेने मला शब्द दिलाय, ती माझ्या पायावर नाक घासून माफी मागणार आहे आणि त्याचाही मी व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळीकडे व्हायरल करणार आहे. तर हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे जेव्हा आता कावेरी दिलेला शब्द पाळत असते आणि कावेरी जी आहे ती आता माफी मागायला म्हणजे पायावर नाक घासायला तयार झालेली असते आणि माधवी पाय पुढं करते आणि म्हणते, नाक घासून माफी माग माझ्या पायावरती. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे विद्या मा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. एका व्हिडिओसाठी एवढं सगळं झालेलं असतं, ही गोष्ट मात्र समोर आलेली असते. परंतु त्याच वेळी यश तिथं धावत येतो आणि यश मात्र हे सगळं जे घडत असतं ते थांबवतो. तिथे माधवीच्या पायावरती स्वतःचा हात ठेवतो आणि कावेरीला थांबवतो. कावेरीला सांगू लागतो की हे सगळं करायची अजिबात गरज नाही, असं म्हणत त्याने कावेरीला थांबवलेलं असतं. कावेरीला म्हणालेलं असतो की बस, आत्तापर्यंत झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे, अजिबात नाही, आता हे बस झालं, असं म्हणत कावेरीला त्याने थांबवलेलं आहे आणि कावेरीला म्हणतो की उठा तुम्ही. आणि मग तो म्हणू लागतो की माधवी मावशी, हे काय आहे सगळं, तू असं का केलं सांग बरं मला,
आणि मला सांग, यात यांचा काय दोष आहे? कावेरीलाही तो म्हणत असतो की यात तुमचा काही दोष नाही आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेऊ नका, कोणत्याही चुकीसाठी स्वतःला ब्लेम करू नका. तेव्हा मात्र यशने हे सगळं थांबवलेलं असतं आणि मग तेवढ्यातच एक आवाज ऐकू येतो की आई थांब, बस झालं. आणि ती कावेरीलाही म्हणू लागते की हे सगळं करायची काही गरज नाहीये. आणि आता मला कळलंय ना, सुलक्षणा मावशी जी आहे ती इनोसेंट आहे. तेव्हा ती सांगू लागते की मी अमृता, मी साधना, म्हणजेच कावेरी तू उदय जिजूंची बायको ना? बरोबर आहे, कारण माझी बहीण जी होती ना साधना, तिचं आणि उदय जिजूंचं लग्न ठरलं होतं ना, म्हणून विचारलं, असं ती बोलत असते. आता मात्र यश आणि इकडे अमृता दोघीही समोर आलेले असतात. आता अमृता कोण आहे हे समोर येतं. अमृता म्हणजे सुलक्षणाच्या मैत्रिणीची मुलगी, ज्या मुलीचं लग्न उदयशी ठरलेलं होतं त्या मुलीची बहीण. आता आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण नक्कीच काहीतरी आता गोंधळ असणार आहे. कारण कावेरी आणि यश यांच्या दोघांमध्ये फूट पाडायला तर कोणीतरी आलंच पाहिजे ना. तर त्यांच्या दोघांमध्ये फूट पाडायला कदाचित ही अमृता आलेली असू शकते. म्हणजे पुढच्या भागांमध्ये आपल्याला असंही पाहायला मिळणार की नक्कीच ही अमृता जी आहे ती यशच्या मागं लागलेली असणार आहे. म्हणून तर त्या दोघी मायलेकी अचानक अशी एंट्री झालेली आहे. तर इकडे कावेरी म्हणते की हो. तेव्हा ती सांगते की आईला ना, म्हणजे ताईच्या बाबतीत जे झालं त्यानंतर आईला तो धक्का बसलेला आहे ना, ती अशीच वागत असते. तू नको मनावर लावून घेऊ. आणि अगं आई, तुला कळतंय का? मला सांग, तुझी माफी मागितल्याने आपलं झालेलं जे नुकसान आहे ते भरून निघणार आहे का? कारण विचार कर ना तू, काहीही झालेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ताई आपली परत येणार आहे का? मग मला सांग, कशासाठी हे सगळं करायचं आहे? हे सगळं करून जर ताई परत येणार असती तर मी म्हटलं पण असतं तुला करूया असं. पण जर ताई परत येणारच नसेल तर या गोष्टी नाही करायच्या, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. कावेरी मात्र शांतपणे असते, पाहत असते हे सगळं काय घडतंय. सुलक्षणा म्हणते की थांब ना गं, अगं घरी चल ना, अगदी एवढी घराच्या जवळ आलीस, असं नको ना जाऊस, असं सुलक्षणा थांबत असते. इकडे आता माधवीला मात्र राग आलेला असतो. ती अमृतावर सुद्धा चिडते. ती म्हणते की तुझ्यामुळे झालं, आज माझ्या लेकीच्या आत्म्याला शांती लाभली असती, पण तू मध्ये आलीस, तू थांबवलंस त्याच्या बायकोला, त्या उदयच्या. कारण हे सगळं घडलं असतं तर ते मात्र असं झालं नसतं, या पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे मला मात्र खूप वाईट वाटत असतं. मा घरी येते आणि म्हणू लागते चला 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 लवकर आरती करायची, पंचारती कुठे ठेवली आहे, धुपाटणं कुठे आहे, हे असं सगळं बोलत असते. धूपदाणी कुठं आहे हे तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की काय झालंय माच्या बाबतीत, हे सगळं काय घडतंय, मला केवढा मोठा धक्का बसलाय, असं यशचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा यामी त्याला विचारते, तेव्हा यामीला तो म्हणतो की नाही, काही नाही, असं म्हणत तो यामीला थांबवतो. परंतु इकडे कावेरी येते आणि म्हणते की मा चला, कोण आले तुम्हाला भेटायला, पाहिलं का? तेव्हा मा म्हणते आता कोण आले, थांब जरा, एवढी पूजा होऊ दे, माझी आरती राहिले, ती आरती करू दे, मग बाकीच्या गोष्टी करूया, असं माचं म्हणणं असतं. तेव्हा कावेरी म्हणते की मा प्लीज चला ना, असं म्हणल्याबरोबर शेवटी आता सगळेजण दाराकडे जाऊ लागतात. नक्की कोण आलंय, कोणाला आणलंय हा प्रश्न असतो. आणि त्याचबरोबर कावेरी, त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात. आणि दारात सुलक्षणा जेव्हा माधवी आणि अमृताला पाहते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण एवढं सगळं घडत असतं तरी सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी होईल असं वाटलेलं नव्हतं. माला खरं तर हा खूप मोठा धक्का असतो. मा मात्र विचार करत असतात की खरंच हे शक्य कसं झालं. तेव्हा सुलक्षणा जी आहे ती दारात असलेल्या माधवीकडे जाते, माधवीला मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा ती म्हणते की खरंच ग, आज इतक्या वर्षानंतर आपण पुन्हा एकत्र येतोय, आपण एकमेकींना भेटतोय, बरं वाटतंय. तुझ्याशिवाय मला तरी कोण होतं, माझ्याशिवाय तुला तरी कोण होतं, त्यामुळं मला ना कळतच नव्हतं की काय करायचं. तेव्हा अमृता सांगत असते की आई दाखवत नाहीये, पण माधवी मावशीच्या आठवणीत आईला सुद्धा खूप त्रास होत होता, आई सुद्धा खूप रडायची, पण आज हे सगळं आता दोघींमधलं मिटलेलं आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की फायनली ही गोष्ट शक्य झालेली आहे. म्हणजे मा ज्या आहेत त्यांच्या बाबतीत त्यांची मैत्रीण इतक्या दिवसानंतर त्यांना मिळालेली आहे, असं कावेरी बोलत असते. दोघीही मैत्रिणी एकमेकींना मिठी मारतात आणि एकमेकींशी बोलत असतात. त्यासोबतच इकडे सुलक्षणा पण म्हणत असते की खरंच ग, मलाही तुझी खूप आठवण येत होती, असं सुलक्षणा बोलत असते. आणि दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र
कावेरीला खूप बरं वाटत असतं. कावेरीने त्या दोघींना खरं तर एकत्र आणलेलं असतं आणि त्याचबरोबर कावेरीमुळंच हे शक्य झालेलं असतं हे मात्र लक्षात आलेलं असतं. कावेरी जी आहे ती मनापासून हे सगळं सगळ्यांसाठी करत असते. परंतु या सगळ्यामध्ये कावेरीच्या बाबतीत मात्र चुकीचा विचार करणारी माणसं बरीच आहेत. परंतु कावेरीने ज्या पद्धतीने या दोघी मैत्रिणीला एकत्र आणलेलं असतं ते पाहून सगळ्यांनाच भारी वाटत असतं. परंतु यामी जी आहे तिच्या मनात ती खदखद आहे ती काय कमी होत नसते. इकडे सुलक्षणा आणि माधवी दोघी एकत्र आलेले असतात. यश म्हणतो परंतु हे सगळं ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीचे आभार तर आपण मानलेच पाहिजेत. तेव्हा सुलक्षणा पाहते, सुलक्षणाला वाटतं की यश आता काय सांगणार आहे, आता कोणाचे आभार मानायचे आहेत, हा प्रश्न सुलक्षणाला पडलेला असतो. तर यश सांगतो की हे सगळं कावेरीमुळे शक्य झाले, कावेरीच घेऊन आले ना मानसीला, हे सगळं तिच्यामुळं झालेलं आहे. तरी पण इकडे कावेरी म्हणते की नाही, मी काही केलेलं नाही आहे, हे सगळं यांनी केले, यांच्यामुळं ते शक्य झालेलं आहे. कारण जे काही करणं होतं ते मी नाही केलेलं. आणि मग ती अमृताकडे बोट करते आणि अमृताने हे सगळं केलंय असं सांगत असते. तेव्हा मात्र आता सुलक्षणा म्हणते काय, तेव्हा कावेरी घडलेला प्रसंग सांगायला सुरुवात करते. तेव्हा मी त्यांच्याकडे गेले, त्यांच्याशी बोलू लागले, त्यांना सांगू लागले. मग तिने काय काय सांगितलेलं असतं की कावेरी त्याचबरोबर उदय ती म्हणते की उदयने शेवटपर्यंत त्यांच्या बायकोला आणि आईलाही माफ केलेलं नाही. मला माहिती आहे जे काही घडलेलं आहे ते वाईट आहे, परंतु तेव्हा ती म्हणते तू अशी का बोलते त्रयस्थ व्यक्ती असल्यासारखी, तू उदयची बायको आहेस ना, मग अशा पद्धतीनं का बोलतेस, असं इकडे माधवीला वाटत असतं. माधवी मात्र ऐकायलाच तयार नसते. माधवी म्हणत असते की बाद झालं, मला काही ऐकून घ्यायचं नाही. कावेरी म्हणते की प्लीज चला ना, तुमच्या दोघींचं दुःख तुम्ही दोघीच एकमेकींना समजून घेऊ शकता, असं कावेरी सांगत असते. माधवी मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा अमृता बोलायला सुरुवात करते. अमृता म्हणते की आई चल ना, मी तुला कितीतरी वेळा पाहिलंय ग, असं दुःख करून बसताना, प्लीज असं नको विचार करू, असं सगळं माधवीला अमृता सांगू लागते. तेव्हा ती म्हणते की नाही, मला नाही ऐकायचं, तुला सांगितलंय ना मी, चल एकदाच, असं म्हणत ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण पाहत असतात. मग माधवीची समजूत अमृताने घातलेली आहे आणि म्हणून तर आता माधवी ही तिच्या मैत्रिणीला भेटायला आलेली आहे, हे सगळं बोलणं कावेरीने सांगितलेलं असतं. परंतु आता पाहतच राहते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यश कावेरीशी बोलत असतो आणि त्याच वेळी तिथं अमृता असते आणि यश अमृताच्या मदतीला धावून जातो. तेव्हा मात्र यश जो आहे तो मात्र विचार करत असतो की हे सगळं काय आहे, मी नक्की काय करतोय, मी खरेच प्रेमात पडलोय, मला लवकरच कावेरीला हे सगळं सांगायला पाहिजे, नाहीतर खूप अवघड होईल, असं यशला वाटत असतं. आणि त्याच वेळी इकडे यश अमृताच्या जवळ असतो आणि अमृताला म्हणतो की कोणतीही मदत लागली तर यशला हाक मारायची, माकड उड्या मारत पळत येईल. तर इकडे कावेरी जी आहे तिचं लक्ष देवाकडे जातं आणि देवापुढचा दिवा जो आहे तो फडफडू लागतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की पण असं काय असेल की देवापुढचा दिवा का फडफडतोय, मला काही वेगळा संकेत मिळतोय का, असं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कावेरी मात्र धावत जाते आणि तो दिवा पकडते. इकडे यश जो आहे तो मात्र कावेरीच्या प्रेमात आहे, परंतु तो अमृताच्याही जवळीक साधत आहे. नक्की यशच्या मनात काय आहे हे पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.